धुके की धोका 28 जानेवारी 2026 बारामती विमानतळाजवळ अजितदादांचं विमान कोसळलं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला सगळेजण म्हणत होते हा अपघात धुक्यामुळे झाला असेल, पण आता सगळेजण विचारतायत की हा खरंच घात होता की काही अपघात होता। नमस्कार, मी तुषार पायगुडे, महाराष्ट्र स्पेशलच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे। अजितदादांचा घातपात या प्रकरणात नवं वळण घेतलं गेलं, जेव्हा राज ठाकरे म्हणतात की मला संशय आहे मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने। हे फक्त बोलणं नाही तर थेट सवाल आहे। मग त्याच्या पाठोपाठ मैदानात उतरलेत अजितदादांचे पुतणे रोहित पवार। त्यांनी अनेक दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रेझेंटेशन करून हा मुद्दे तपासावरती संशय व्यक्त केला जातोय। अपघाताबाबत ते अनेकदा बोलतायत। त्यांनी आज मुंबईमध्ये जाऊन राज ठाकरेंची थेट भेट घेतली। मग तेथे त्यानंतर त्यांनी लगेच पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। रोहित पवार यांनी काय मागितलंय? पूर्ण निपक्ष चौकशी व्हावी, त्याचबरोबर ताबडतोब जे एफआयआर नोंदवण्यासाठी ते अट्टाहास करतायत ते एफआयआर नोंदवलं गेलं पाहिजे। व्हीआरएस विमान कंपनी आहे, तसेच त्या कंपनीतील बाकीच्या संचालकांवरती किंवा त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती सुद्धा चौकशी व्हावी, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा, त्यांनाही चौकशीला बोलवावं, असं रोहित पवारांचं खरं आणि स्पष्ट म्हणणं आहे। त्याचबरोबर ते म्हणतायत अपघातग्रस्त कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे। रोहित पवारांचं म्हणणं आहे या तपासामध्ये काही राजकीय दबाव येतोय का किंवा चौकशी अडवली जातीये का, हा त्यांचा प्रमुख मुद्दा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती म्हणतायत की चौकशी पारदर्शक होईल, सगळी माहिती जनतेला समोर येईल। सीबीआय चौकशीची मागणी मी केंद्राकडे केलेली आहे, असं जरी मुख्यमंत्री म्हणत असले तरी डीजीसीए सध्या तपास करत आहे। काही तांत्रिक चुका तपासल्या जात आहेत। एकीकडे संशय तर दुसरीकडे आश्वासन, यामध्ये एकच प्रश्न उभा राहतोय। हा सगळा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेतला आहे, महाराष्ट्राच्या मनातला आहे। महाराष्ट्र विचारतोय हा अपघात होता की काही घात? जर अपघात असेल तर जबाबदार कोण, आणि जर घात असेल तर सत्य किती दिवस लपवणार? न्याय मिळाला पाहिजे, सत्य बाहेर आलंच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, अपघात की घातपात? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून लपलेला तपास किंवा तपासाला होत असलेली दिरंगाई लवकरात लवकर होईल, हीच अपेक्षा